मदत करताना 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही, चिंता करू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं। अडचणीच्या काळामध्ये नियमांवर फार बोट ठेवू नका, अशा सूचना देखील अजित पवार यांनी केल्या आहेत। निधीची चिंता करू नका असं आश्वासन देखील त्यांनी दिलं। अजित पवार यांनी आज सोलापूरमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी केली। एक मिनिट, कालच्या कॅबिनेटमध्ये आताच्या अडचणीच्या काळामध्ये कुणी फार नियमावर बोट ठेवण्याचं कारण नाही। पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला सुरक्षित ठिकाणी नेता येतील आणि एखादा धोका असेल आणि त्याच्यात आता इथं सगळे म्हणतात की गावालाच त्याचा धोका आहे आणि जवळपास चिकटलेलं आहे। उद्याचा 27-28चा पाऊस जर दुर्दैवाने पडू नये तर पांडुरंगाला प्रार्थना आहे, पण पडला तर पुन्हा प्रश्न येईल ना बाबा। दादा पण काय मंडळात कांद्याची परिस्थिती, कांदा गेलेलाच आहे पण तिला 65 मिलीमीटर पाऊस झाला 40। तू ते डोक्यातनं काढून टाक। त्याचा आम्ही जे काही निर्णय आता आज सगळेच मुख्यमंत्री फिरतायत, मी फिरतोय, एकनाथराव फिरतायत, बाकीचे मंत्री फिरतायत। आता डोळ्यांनीच बघितलेलं असल्यामुळे ती काही काळजी करू नका। 65ची अट काही राहणार नाही। बाकीच्या ठिकाणी काय झालंय, 65 नाही पडला परंतु वरनच पाणी एवढं आलं, ते जसं सीना नदीच्या दुतर्फा पाणी एवढं पाणी आलं, तिथं पाऊस कमी जरी झाला असला तर वरचा जो ओंडा आला ते सगळी जमीन खरडून गेली। तिथं अशा गोष्टी करायच्या किंवा आता या सांगत होत्या की 65 21 नाही पडला पण रोज थोडा 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 पडून पार त्या काळवट जमिनीचा एकदम। आमचं कसं म्हणणं, वाला दुष्काळ जाहीर करावा। एक मिनिट, जे काही शेतकरी, अरे बाबा मी पण शेतकरी, तू पण शेतकरी, शेतकऱ्यांच्या भल्याचं जे काही करता येईल ते सगळं आम्ही करू। आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय, बाकीच्याकडनं तुमच्या सारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय। पोचले, अजित पवार बोलतोय। मी आता शिंगेवाडीच्या परिसरात आहे, माढा तालुक्यात, परंतु विधानसभा मतदारसंघ करमाळा। शिंगेवाडीचे ग्रामस्थ अनेक मला इथं भेटले, त्यांचं गाव आताही पाण्याने वेढलं गेलेलं आहे। तुम्ही आता जर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर असाल तर मुख्यमंत्री गेले किंवा ते जाणार आहेत लगेचच लातूरला, तर तिकडनं तुम्ही डायरेक्ट शिंगेवाडीला या, शिंगेवाडीला, आणि तिथं लोकांना जेवण नाहीये, चहा पाणी नाश्ता नाहीये, असं नाही। आपण ह्याच्यामध्ये काटकसर करू नका। आता मगाशी काय का करमाळ्यामध्ये